अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकरात लवकर पूर्ण कराव्या हेच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते. भक्त हो, तुम्हा सर्वांच्या खूप कमेंट आहेत की ताई आम्हाला 3 वर्ष झाले, स्वामी आम्हाला 10 वर्ष झाले लग्नाला, बाळ नाही आहे. खूप जणांच्या अशासुद्धा कमेंट आहेत की आम्हाला 2 मुली आहेत, आम्हाला 1 मुलगी आहे, आम्हाला 3 मुली आहेत आणि 4सुद्धा मुली आहेत. तर आमच्या मुलींचीसुद्धा इच्छा आहे की आम्हाला भाऊ व्हावा आणि ताई स्वामी आम्हाला मुलगा व्हावा. तर हे सर्व काही तुमच्या स्वामींना कमेंट आहेत. त्याचबरोबर खूप जणांच्या घरात आजारी व्यक्ती आहेत, भांडणतंटा होतो, पती पत्नीचं जमत नाही. आपण सर्व समस्यांवरती स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार अगदी योग्य वेळी योग्य तुम्हाला माहिती मिळत जाणार आहे. आणि सध्या आपण ज्या महिलांना पुत्रप्राप्ती म्हणजे ज्यांची इच्छा आहे ना की मला आता 1 मुलगी आहे, 1 मुलगा पाहिजे किंवा 2 मुली आहेत, 3 आहेत, मुलगा होण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना मुलगाच होईल. ज्यांना आजवर बाळ झालेलं नाही किंवा बऱ्याच जणींना अशासुद्धा कमेंट आहेत की गर्भ राहतो पण त्याची वाढ होत नाही, काही कारणास्तव 4-5 महिन्यामध्ये तो गर्भ खराब सांगितला जातो सोनोग्राफीमध्ये आणि मग आम्हाला त्यामुळे बाळ झालेलं नाही आहे. तर तुमच्या या अडचणी आहेत ना, तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी महाराजांच्या आज्ञेनुसार योग्य माहिती आहे. नियम जाणून घ्या, सेवा जाणून घ्या आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर सर्वात आधी तुम्हाला स्वामी महाराजांची नित्यसेवासुद्धा करायची आहे. जर तुम्ही प्रथमच ही माहिती ऐकत असाल ना, तर आधीच आपण जानेवारी 1 तारखेपासून सुरुवात केलेली आहे या सर्व सेवेंना. आणि स्वामी महाराजांची प्रथम सेवा म्हणजेच सेवेची पहिली पायरी तर महाराजांची नित्यसेवा. श्री स्वामी चरित्रसार अमृत या पोथीचे क्रमशः 3 अध्याय दररोज वाचन करणे, 11 माळ श्री स्वामी समर्थ या पवित्र नामाचा जप करणे, 1 माळ 99 मंत्र म्हणणे, त्याचबरोबर 11 वेळा किंवा 1 वेळा दररोज तारक मंत्र म्हणणे आणि 11 वेळाचं अनुष्ठान तारक मंत्राचं कसं करायचं याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला आधी शेअर केलेला आहे. आणि हा सुद्धा तुम्हाला पुत्रप्राप्ती, संतानप्राप्ती, त्याचबरोबर घरातील वाद विवाद, व्यवसायामध्ये भरभराटी होण्यासाठी किंवा ज्या काही अडचणी आहेत त्यावरती उपयोग होणार आहे आणि अशी माहिती दिलेली आहे. आता तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहिले नसतील ना, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते व्हिडिओ देईल, तुम्ही आवर्जून पहा आणि त्या सेवा आधी सुरू करा. बघा, स्वामींची नित्यसेवा का करायची, तर तुम्ही कितीही गुरुचरित्र करा, बाकीच्या कुठल्याही सेवा करा, पण साक्षात गुरुदत्त स्वामी महाराज हे सांगतात की आधी तुम्ही फक्त नित्यसेवा जर सुरू केली ना, तर प्रत्येक सेवेचं 100% फळ मिळतं. आणि जर नित्यसेवा नाही केली तर बाकी सेवेंचं फक्त तुम्हाला 25 ते 30%च फळ मिळतं. मग बघा, या नित्यसेवेमध्ये खूप जास्त शक्ती आहे आणि या नित्यसेवेमुळेच तुम्ही महाराजांच्या खूप जवळ जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही आवर्जून महाराजांची आधी नित्यसेवा सुरू करा. ज्यांनी केलेली आहे त्यांनी खूप जणांनी आधी कमेंटमध्ये सांगितलंसुद्धा आहे. आणि जरी तुम्ही अजून केली नसेल ना, आज गुरुवार आहे, शुक्रवार शनिवारपासून जरी सुरू केली तरी चालते. नित्यसेवा सुरू करण्यासाठी सर्वात चांगला वार महाराजांनी दिलेला आहे शनिवार. शनिवारी सुरू करा, शुक्रवारपर्यंत अध्याय संपतात. पुन्हा तुम्ही शनिवारपासून सुरू करा. याला नियम काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. कुठलेही नियम नाहीत. तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता, जेवण करून करू शकता. फक्त संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठीच्या महिलांना थोडेसे नियम दिलेले आहेत. आणि आता त्यापुढील सेवा पाहू. आणि सेवा पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये तुमची जी इच्छा आहे ती स्वामींना सांगायची आहे, जी अडचण आहे ती महाराजांना सांगायची आहे. त्यानुसार महाराज तुमची पुढची अडचण म्हणजेच पुढची सेवा देऊन तुमची अडचण 100% सोडवतील. आणि अगदी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहा. तर भक्त हो, आज आपण संतानप्राप्ती पुत्रप्राप्तीसाठी सेवा पाहतोय. तर या सेवेला अगदी मोजके नियम आहेत. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, कारण आपल्याला मुलगा होण्यासाठी संतानप्राप्तीसाठी ही सेवा दररोज करायची आहे. त्यामुळे हा एक नियम नाही पाळायचा.
फक्त तुम्हाला मांसाहार करायचा नाही. आता ज्या ताई आणि स्वतः त्यांचे मिस्टर जर हा नियम पाळू शकत असतील तर दोघांनी पाळा. पण जर तुमच्या मिस्टरांना हे शक्य नसेल किंवा ते तुमचं ऐकत नसतील, अशा खूप कमेंट होत्या, ताई मी ह्या सेवा करते, मला महाराजांची सेवा करायला खूप आवडते, पण म्हणजे आम्ही वेगळ्या जातीचे आहोत. तर आधी सांगते, तुमची कुठली का जात असताना आपण सर्व कोण आहोत? मानव आहोत आणि आपण माणसेच आहोत ना. सर्व दिसायला एकसारखे म्हणजे वेगळे असले तरीसुद्धा नाक डोळे सर्व सारखं आहे, रक्त सर्वांचं एकाच रंगाचं आहे. त्यामुळे जात पात हे महाराजांजवळ नाही आहे, हे फक्त आपल्या लोकांमध्ये आहे, समाजात आहे. आणि त्यामुळे एकमेकांना तुच्छ तर अजिबात लेखू नका. कुठल्याही केंद्रात जा, तिथे असं बोललं जात नाही की हा या जातीचा आहे, याने पुढे बसा, तो जरा हलक्या जातीचा आहे, त्याने मागे बसा. अजिबात नाही. महाराजांच्या दरबारात सर्व भक्त समान आहेत. आणि जर असं तुमच्या बाबतीत कुठे झालं ना, तर इथे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आपण ते जे केंद्र असेल तिथे सुद्धा आपण संपर्क साधू शकतो. कारण भक्त हो, मी स्वतः ज्या केंद्रात जाते ना, तिथे सर्व धर्म समभाव अशी महाराजांची सेवा केली जाते. आणि तिथे आधी कोणीही विचारत नाही कोणाला की तू कुठल्या जातीचा आहे. तिथे फक्त म्हणतात की तुम्ही स्वामींची किती दिवसापासून सेवा करतात. फक्त एक स्वामी भक्त होणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे मी का सांगितलं की कमेंट होत्या तशा ना, म्हणून असू द्या, कुठलीही जात असू द्या, मिस्टर नसतील ऐकत तर तो त्यांचा प्रश्न राहिला. तुम्ही एकट्या ताईने जरी सेवा केली तरी महाराज तुमची झोळी अगदी आनंदाने भरतील, सुखाने भरतील. तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही. स्वतः तुम्ही एकट्या ताईंनी जरी हा नियम पाळला तरी चालेल, मिस्टरांनी पाळला तर खूप चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर ही सेवा सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही केली तरी चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत अर्धा तास ही सेवा करायची नाही. आणि असं नाही की जेवणाच्या आधीच करायची नाही, कधीही करू शकता तुम्ही. आणि मांसाहार घरामध्ये स्वतः तुम्हाला करावा लागत असेल हाताने तर करून द्या, त्यांना खाऊ द्या, तुम्ही खाऊ नका. गुरुचरित्र पारायण आपण 7 करायला सांगितले आहेत. त्या व्यतिरिक्त गुरुचरित्र पारायण करताना आपण खूप नियम पाळतो, तर हे नियम आपल्याला या अध्यायासाठी पाळायचे नाहीत. गुरुचरित्र पोथीमधील 39वा अध्याय तुम्हाला दररोज वाचन करायचं आहे. हा अध्याय वाचन केल्याने काय होईल? ज्या ताईंना संतान प्राप्तीच होत नाही, ज्यांच्या लग्नाला अगदी 40 वर्ष झालेले आहेत आणि त्यांना आता भीती वाटते की माझं वय खूप झालेलं आहे, मला बाळ नाही झालं, मग आता काय होणार? बघा, समाजामध्ये खूप जणांचे वेगवेगळे विचार असतात आणि असे घाणेरडे विचार कोणाचेही नसू नयेत. वांज स्त्री बोललं जातं किंवा अशा स्त्रियांना खूप सवाष्ण म्हणून सांगत नाहीत. हे खूप चुकीचं आहे माझ्या मते. आणि आपण सर्वजण हे विचार बदलू. तर त्यांचा त्यामध्ये काही दोष नाही आहे. पितृदोष असतो किंवा इतर दोष असतात, त्यामुळे त्या स्त्रियांना बाळ व्हायला कदाचित उशीर होतो किंवा होतही नाही, काही जणींना झालं नाही. पण तुम्ही फक्त श्री गुरुदत्त स्वामी महाराजांचा ध्यास धरा आणि या मार्गाने चला. तुमची निराशा होणार नाही. कारण गुरुचरित्र 39व्या अध्यायामध्ये सविस्तर उल्लेख केलेला आहे. एक ब्राह्मण स्त्री असते जिचं वय 60 वर्ष झालेलं असतं, तिला मासिक धर्म येत नसतो आणि ती महाराजांची सेवा मनापासून अगदी लग्न झाल्यापासून करत असते. तिला आई व्हायचं असतं, तिला समाजामध्ये वांज स्त्री म्हणून बोललं जातं आणि तिला या गोष्टीचं फार दुःख होतं. तर ते दोघेही पती पत्नी एकदम म्हातारी झालेले असतात. आता ती रजस्वला होत नव्हती, म्हणजे मासिक धर्म येत नव्हता, म्हणून ती पूर्ण निराश होती. आणि ती बोलून गेली देवाला की देवा, आजवर एवढी सेवा केली पण तुम्ही मला म्हणजे वंशवेल माझी वाढवली नाही, मला पुत्रप्राप्ती किंवा संतानप्राप्ती झाली नाही. त्यावेळी देव बोलले की तू तुझ्या सेवेवरती शंका घेऊ नकोस, अजूनही तुला होईल. आणि तिला खरंच आश्चर्य वाटलं किंवा हसायला आलं. तिला असं वाटलं मासिक धर्म गेला आहे आणि आता मी कशी आई होणार? पण बघा, महाराजांच्या कृपेने जिचा मासिक धर्म गेला होता त्या स्त्रीला महाराजांच्या सेवेमुळे सेवा दिली. 3 दिवसाच्या नंतरच तिला मासिक धर्म आला आणि त्यानंतर तिला 1 महिन्याने ती गरोदर राहिली. तिला पहिल्या वेळी 2 मुली झाल्या आणि तेव्हासुद्धा ती बोलली की महाराज तुम्ही बोलला होतात पुत्र होईल, पण बघा मला सरस्वती झाली. पण ती नाराज नाही झाली, ती हसून म्हटली की मला सरस्वती झाली हे सुद्धा माझं भाग्य आहे. महाराज म्हटले अरे तुला आता यानंतर 2 पुत्रसुद्धा होतील. तिला नंतर मुलंसुद्धा झाले आणि ते खूप विद्वान एक महान पुरुष बनले. बघा, महाराजांनी भक्ताची इच्छा पूर्ण केली, मग तुमचीसुद्धा ते पूर्ण करतील. तुम्हाला दररोज 39वा अध्याय वाचन करायचा आहे.
आता हा अध्याय तुम्हाला, आज गुरुवार आहे, तुम्ही उशिरा हा व्हिडिओ पाहत असाल ना, तर तुम्हाला पुढच्या गुरुवारपासून म्हणा किंवा मग आज ज्यांना शक्य आहे त्यांनी आज करा. पण एक संकल्प करायचा आहे. तुम्ही उद्या जरी केला तरी चालेल. तुम्हाला गुरुवार, शुक्रवार, शनिवार आज जरी तुम्हाला ही सेवा नाही करता आली तरी उद्या शुक्रवारपासून करा किंवा शनिवारपासून सुरू करा. पण शनिवारी केली ना तर तुम्हाला त्यानंतर गुरुवारी, शुक्रवारी आणि शनिवारी पुन्हा 3 दिवस तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्याआधी तुम्हाला सकाळी अंघोळ वगैरे झाली की एका तांब्यामध्ये किंवा मग तुम्हाला बाहेर लांब जावं लागत असेल तर एखाद्या बॉटलमध्ये जरी पाणी घेतलं तरी चालेल. हळदीचं तुम्हाला 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा हळद घालायची आहे आणि असं हळदीचं पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. तिथे तुमची इच्छा देवाला सांगायची, म्हणजे देवाची पूजा करा. धूप दीप न्या, फुलं न्या देवाला आणि पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे. तिथे तुम्हाला तुपाचा किंवा मग तेलाचा दिवा लावला तरी चालेल. दिवा लावा आणि देवाला 5 मिनिटे झाडाखाली शांत बसा, डोळे झाका आणि देवाला इच्छा सांगा की देवा, आजवर मला बाळ झालं नाही, माझी अजून कूस उजली नाही आहे आणि मी अजून आई झाली नाही, तर मला आई पण अनुभवायचं आहे. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की ती जन्माला आली तर ती आई झाली ना तर त्या स्त्रीच्या जन्माचं सार्थक होतं. तसं माझ्या या आयुष्याचं सार्थक होऊ दे आणि देवा, माझ्याकडून तुझी जास्तीत जास्त सेवा करून घे. जे काही दोष असतील ते माझे तूच दूर कर. बघा, पिंपळ वृक्षाची सेवा का करायची, तर तुम्हाला पितृदोषामुळे मुलगा होत नाही किंवा तुम्हाला संतान होत नाही. पितृदोषाच्या ज्या सेवा आहेत त्या आपण पुढे पाहू, पण आता तुम्हाला आजपासून अशी एक सेवा करायची आहे. हा उपाय फक्त 3 दिवस करायचा आहे. 3 दिवसामध्येच तुम्हाला हा अध्यायसुद्धा वाचनास घ्यायचा आहे. त्यापुढे तुम्हाला पुन्हा पिंपळ वृक्षाची ही सेवा नाही करायची. मग वेगळ्या सेवा सांगितल्या जातील त्या करायच्या. तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, तुम्हाला ही सेवा उद्यापासूनच करायची आहे. पण आता पिंपळ वृक्षाची ज्या प्रदक्षिणा आहेत त्या तुम्हाला फक्त गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस करायच्या आहेत. आज आता उशिरा पाहिला, आज शक्य नाही झालं, तो उद्या पण करू नका. पुढच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवारी फक्त 3 दिवस करा. त्यानंतर नाही करायच्या आणि फक्त अध्याय वाचन करायचं आहे. अध्याय वाचन करताना देवासमोर एक अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी करत आहात तर आधी हातपाय धुवा, तोंडावरून थोडंसं पाण्याचा हात फिरवा, एक अगरबत्ती लावा, 1-2 मिनिटे डोळे झाकून शांत बसा, सर्व विचार सोडून द्या आणि एकच विचार आणा, आज माझ्याकडून जी सेवा होत आहे ती साक्षात माझे महाराज करून घेत आहेत आणि या सेवेचं योग्य वेळी महाराज मला फळ देतील. संकल्प करताना फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी तुमची इच्छा सांगायची आहे, नंतर महाराजांना काही सांगायचं नाही. सेवा करायची, अगरबत्ती पूर्ण वाचून झालं ना की अगरबत्तीचं अंगारा थोडासा लावायचा तुमच्या कपाळाला आणि अगदी हलकासा अंगारा तुम्ही झोपतेवेळी तुमच्या पोटावरती लावून घ्या. आणि नंतर महाराजांना सगळं माहीत आहे तुम्ही सेवा का केलेली आहे, पण त्या अंगाऱ्यामुळे काय होईल, तो पोटाला लावल्याने सुद्धा बघा, ज्या ताईंना बाळ अजून झालेलं नाही, ज्यांचा गर्भ खराब होतो, तर अशा महिलांना खरंच लवकर अनुभव खूप छान येईल. ज्यावेळी तुम्हाला अनुभव येतील तेव्हा नक्की कमेंट करा आणि मी स्वतः तुम्हाला खात्री देते की तुम्हाला अनुभव हा येणारच आहे. फक्त सेवा सुरू ठेवा. या व्यतिरिक्त तुमच्या अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांनी आज उद्यापासून ही सेवा सुरू करा. या व्यतिरिक्त कुठल्या अजून तुम्ही सेवा सुरू केलेल्या आहे ते सुद्धा सांगा आणि यापुढे तुम्ही असेच नवनवीन स्वामींचे संदेश पाहत राहा, म्हणजेच खरंच तुमच्या लवकरात लवकर सर्व इच्छा महाराज पूर्ण करतील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त भक्तांना व्हिडिओ पुढे शेअर करा. जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि श्री गुरुदत्त महाराजांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.